नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. साधी मॅगी विसरा. आज आपण बनवूया एकदम झणझणीत सूपवाली मॅगी. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता झटपट सूपवाली मॅगी तयार करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता बटर घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल घालायचं आहे. बटर चांगलं मेल्ट होऊ द्या. बटर आपलं चांगलं मेल्ट झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 3 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक चिरून त्या घालायच्या आहेत. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. खूप छान लागतो हा तडका. आता या मिश्रणामध्ये भाज्या घालायच्या आहेत. अर्धा चिरलेला इकडे मी कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर सिमला मिरची मी घेतलेली आहे ती घालायची आहे बारीक चिरलेली. गाजर घेतलेला आहे इकडे मी बारीक चिरून तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 कप पाणी घालायचं आहे. व चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मॅगी मसाला आहे तो घालायचा आहे. व चांगलं मिश्रण आता हे परतवून घ्यायचं आहे. व मिश्रणाला चांगली उकळी आणू द्यायची आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता या मिश्रणामध्ये मॅगी घालायची आहे. इकडे मी 1 पॅकेट मॅगी घेतलेली आहे. ती अशी थोडीशी क्रश करून घ्यायची आहे व अशी घालायची आहे मिश्रणामध्ये व परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता त्याच्यामध्ये सोया सॉस आहे 1 चमचा तो घालायचा आहे व मिश्रणाला चांगली उकळी आणू द्यायची आहे. मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता टोमॅटो केचप आहे तो घालायचा आहे व मिश्रणाला चांगली उकळी आणू द्यायची आहे. त्यानंतर इकडे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत असं. व आपण आता हे मिश्रण आहे ते या मॅगीमध्ये असं घालायचं आहे जेणेकरून थोडंसं असं दाटसर होऊन जाईल. एकदम सूप सारखं स्ट्रक्चर होऊन जातं. बघू शकता एकदम असं दाटसर झालेलं आहे. थोडंसं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता एकदम असं दाटसर झालेलं आहे. आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे बारीक चिरलेली व 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आणि मस्तपैकी आपली सुपर टेस्टी झणझणीत सूपवाली मॅगी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.